तर मित्रांनो, विठ्ठल केसरीचं मैदान 25 जुलैला होतं आहे आणि विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित नंदी तसेच गोरगरिबाच्या नंदीसुद्धा पळताना दिसतील आणि एक महाराष्ट्राची लाडकी जोडी त्या ठिकाणी पळताना दिसेल का याच्याविषयी थोडीशी चर्चा करूया. कारण की एक आतुरता विठ्ठल केसरीच्या मैदानाची, त्या मैदानाला विठ्ठल केसरीचं नाव आहे म्हटल्यानंतर एक जुनी आठवण जागी होती, ती म्हणजे बकासूर, वेगाचा शेवट, सर्जा आणि विठ्ठल नाना. काय या तिघांचं नाव विठ्ठल केसरी म्हटलं की समोर येतं. कारण की सगळ्यांना माहिती आहे की मागच्या वर्षी जे मैदान झालं होतं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ही जोडी ठरलेली होती. हे त्रिकूट ठरलेलं होतं आणि पुन्हा एकदा हे त्रिकूट सगळ्यांना बघायचं आहे. पुन्हा एकदा त्याच स्पीडनं तोच दबदबा या तिघांचा त्या ठिकाणी बघायचे का तर खटावच्या मैदानामध्ये खूप एक्साइटमेंट सगळ्यांना झाली असेल 25 तारखेच्या मैदानाची आणि कानावरती ऐकायला सुद्धा मिळते की ही जोडी पळू शकते. बघूया. कारण की मी ज्यावेळेस मुलाखत घेतली होती माळशिरसच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये फायनल झाल्यानंतरनं सर्जा बैलाचे मालक पहिलवान अभिजित भैया पवार यांचं मी त्यांना प्रश्नसुद्धा विचारला होता, आम्हाला सर्जा बकासूर ही जोडी कधी बघायला म्हणजे पळताना बघायचं आहे, कधी बघायला मिळेल, विठ्ठल केसरीला बघायला मिळेल का. आता त्यांनी सांगितलं आहे की आमची तर तयारी होच आहे, बघूया काय होतील. कारण की मामांचं नियोजन जे आहे ते म्हणजेच बकासूरचं नियोजन जे आहे ते अगोदरच झालेलं असतं. एक 10 ते 15 दिवस, एक महिनाभर आधीच बकासूरच्या तारखा ज्या आहेत त्या बुक झालेल्या असतात. तरीही काय सांगू शकत नाही मित्रांनो, महाराष्ट्राची लाडकी जोड आहे. या जोडीनं थार मिळवली, अनेक अशी नामांकित मैदानं या जोडीनं गाजवलेत आणि एक काळजातली जोडी आहे सगळ्या महाराष्ट्राची. आणि तुम्ही बघितलं स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीच, वेगाचा शेवट, सर्जा काय पळाला होता त्या मैदानामध्ये. अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं सगळ्यांच्या. काय फॅन आहे, जेवढे बकासूरचे फॅन आहेत ना तेवढे सुद्धा सर्जाचे सुद्धा आहेत बरं का मित्रांनो. त्या ठिकाणी मैदानामध्ये असतात. खूप सर्जावरती जीव आहे आणि तो जीव माळशिरसच्याच मैदानामध्ये बघितला किती सर्जावरती आहे लोकांचा. आणि हा सर्जा बकासूर बघायचं आहे लोकांना, त्या ठिकाणी बघायचं आहे कशा पद्धतीनं ही गाडी पळते या दोघांची. आणि ही गाडी महत्त्वाची पळणं एवढं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण की लोकांचं प्रेम त्या जोडीवरती आहे, लोकांची एक आशा लागलेली आहे की विठ्ठल केसरीला ही जोडी पळावी. आणि त्या गाडीवरती एक नामांकित जॉकी, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक महान व्यक्ती विठ्ठल ड्रायव्हर बुतकर असायला पाहिजेत अशी खूप लोकांची इच्छा. आणि ती इच्छासुद्धा लोकांची पूर्ण होईल. कारण की नानासुद्धा आता बकासूरच्या गाडीवरती बसायला लागलेले आहेत. आणि तुम्ही बघितलं पेडगावच्या हिंद केसरीच्या मैदानात ते बसलेसुद्धा होते आदतच्या मैदानामध्ये. परंतु वासरू जे आहे थोडंसं त्याला पळ जो आहे तो बकासूरचा सहन नाही झाला, त्याच्यामुळे गाडी फॉल झाली. परंतु ते सुद्धा चांगलंच पळालं वासरू. परंतु असो मित्रांनो, विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये हे त्रिकूट कुणाकुणाला बघायला आवडेल त्यांनी कमेंट्समध्ये सांगा. महाराष्ट्राची लाडकी त्रिकूट आहे, महाराष्ट्राचं लाडकं त्रिकूट आहे. आणि काय बकासूर पळेल, काय सर्जा पळेल, काय 200 फुटात सर्जाचा पळ बघण्यासाठी लोक एवढी आतुरतेनं बघतात. कारण की सर्जानं त्याचा पळ जो आहे, त्याचा जो सगळा जो अनुभव आहे तो सर्जानं तुम्ही बघितलं मित्रांनो त्या माळशिरसच्या मैदानामध्ये दाखवला होता. कशा पद्धतीनं त्यानं 200 फुटामध्ये ओव्हरटॅक केलं होतं. त्याच्यासोबत जर बैल चांगला असेल ना तो चांगलीच कामगिरी करतो सर्जा वेगाचा. बघूया. कारण की आता हे त्रिकूट एक खूप म्हणजे खूप लोक एवढं प्रेम करतात, लोकांचं खूप प्रेम आहे या त्रिकुटावरती. ते 25 तारखेला विठ्ठल केसरीच्या मैदानामध्ये माहिती तर मिळते की एक 50% सांगतो मित्रांनो, पाळणार आहे गाडी, 50% सांगू शकत नाही. कारण की मी तुम्हाला सांगणार ज्यावेळेस खरी बातमी येईल ना त्यावेळेस तुम्हाला मी नक्कीच सांगणार की 100% गाडी पाळणार आहे, 100% गाडी नाही पाळणार. परंतु एक सगळ्यांनी तयारी ठेवा. 25ला विठ्ठल केसरीचं मैदान, पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित नंदी, टॉपचे नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील. लगेच 25चं झाले की 30चं जुना बैलपोळा हिंद केसरीचं मैदान आहे मित्रांनो. सगळ्यांची उत्सुकता बकासूरकडे लागलेली आहे, सर्जाकडे लागलेली आहे. त्या दोघांचा
पळ कसा, एक जोडी कशी पळते, ही जोडी काय पळाली होती. मग माझ्या डोक्यामध्ये अजूनसुद्धा आहे सरदार भापकर केसरीला थार मिळवली त्या ठिकाणी, परंतु ती मिळाली नव्हती. पण असं चला बघूया ओढ 25 तारखेच्या मैदानाची.